जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद नाही हे खरं आहे। जयंत पाटील, मी तुमच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या तंबीनंतरही गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच। राजकारणासाठी आई बहिणींची इज्जत काढणार का? आमच्यावर रावण दहनाची वेळ आणू नका। पवारांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांचा गोपीचंद पडळकरांना इशारा। एकनाथ शिंदेंचा पक्ष मोदींची उपकंपनी, जोपर्यंत शिंदे दिल्लीच्या चरणी थैल्या अर्पण करतायत तोपर्यंत त्यांचा पक्ष राहील। राऊतांची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका। निवडणुकीपेक्षा शेतकऱ्यांच्या मदतीकडे लक्ष द्या, भाजप वरिष्ठांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आदेश। शेतकऱ्यांना मदत करताना स्वतःची जाहिरात करणं टाळा, भाजपच्या नेत्यांच्या सूचना। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य, ई-केवायसी साठी 2 महिन्यांची मुदत। पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड बंधनकारक। धनगर आरक्षणासाठी जालन्यात ठिकठिकाणी रास्ता रोको, रस्त्यावर टायर जाळत आंदोलकांकडून निषेध व्यक्त। कल्याणमधील इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना टिळा लावण्यास बंदी, विद्यार्थिनींच्या हातात धागा नको। शाळेकडून फतवा जारी, संतप्त पालकांची शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल। कांताबाई चंदुलाल गांधी इंग्लिश स्कूलला पालिकेची नोटीस। अनिल अंबानींशी संबंधित मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी, मुंबई आणि इंदूरमध्ये एकूण 6 ठिकाणी छापेमारी। फिमा कायद्याचं उल्लंघन झाल्याप्रकरणी छापेमारीची कारवाई, मनी लॉन्ड्रिंग संदर्भात गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात। आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, 5.5% रेपो रेट ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय, त्यामुळे कर्जाच्या हप्त्यात कोणताही बदल होणार नाही। 3 आणि 4 ऑक्टोबरला मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मान्सून संपल्यानं पावसाची अवकाळी पाऊस अशी नोंद होणार।